मुंबईतील राजीव गांधी वांद्रे वरळी सीलिंग पुलावरील टोल शुल्कात सुमारे 18% वाढ करण्यात आली। आजपासून नवे दर हे लागू झालेत। वरळी सीलिंग वरून याचा आढावा घेतलेला आहे अल्पेश करकरेंना। मी सध्या मुंबईतील वरळी सीलिंगवर आहे। वरळी सीलिंगच्या टोल दरामध्ये आजपासून 18% वाढ करण्यात आलेली आहे। त्यानुसार आजपासून नवीन टोल दर लागू झालेले आहेत। आपण पाहू शकतो पूर्वी 85 रुपये कारसाठी टोल मोजावा लागत होता, मात्र आता तो 100 रुपये करण्यात आलाय। तर टेम्पोचे असेल ते पूर्वी 130 रुपये होता, तो आता 160 रुपये करण्यात आलेला आहे। त्यानुसार वरळी सीलिंगवरून सर्वच प्रकारचे जे वाहन प्रवास करतात त्यांच्यामध्ये 18% वाढ करण्यात आलेली आहे। याच सीलिंगला आता कोस्टल रोड तयार झालेला आहे, तो देखील काही महिन्याने जोडला जाईल। त्यामुळे या सीलिंगवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक देखील वाढणार आहे आणि त्यामध्येच आता MSRDC ने 18% टोलवाढ केलेली आहे। ही टोलवाढ आजपासून लागू झालेली आहे, तर 31 मार्च 2027 पर्यंत ही लागू होणार आहे। आजपासून टोलवाढ झाल्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आता भुर्दंड पडलेला आहे। मुंबईकरांना अधिक पैसे आता प्रवास करताना मोजावे लागणार आहेत। कॅमेरामन सागर शिर्केसह मी अल्पेश करकरे, ABP माझा, मुंबई। दरम्यान नव्या दरवाढीनुसार वाहनधारकांना किती पैसे मोजावे लागतील एक नजर टाकूया। आधीचे दर होते 85 रुपये कारचे, आता असणार आहे 100 रुपये। तर मिनी बससाठी आधीचा दर होता 130 रुपये, आता मोजावे लागतील 160 रुपये। तर टेम्पोसाठी आधीचा दर होता 130, आता असेल 160। तर ट्रकसाठी आधीचा दर होता 175 रुपये, आता नवीन दर असणार आहे 210। तर बससाठी आधीचा दर होता 175 रुपये, आता देखील त्यांचा दर असणार आहे 210 रुपये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।